तर रोहित पवारांनी काल पत्रकार परिषदेत अजितदादांच्या अपघाताबाबत गंभीर आरोप केलेत। अजित पवारांच्या अपघाताच्या आधी त्यांच्या घराबाहेर कोणीतरी अघोरी पूजा केल्याचा दावा रोहित पवारांनी केला आणि त्यावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवारांनी अंधश्रद्धेतनं बाहेर पडावं, नाहीतर आम्ही देखील सत्तेसाठी अनेक बोकडं कापली असती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तुम्हाला दाखवतो, हा आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर। ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे। त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती। आता फक्त हाडं आणि काही थोडा प्रमाणात मांस हे तिथं आहे। बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता। म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला, या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या, हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन CIDने करावं। बघा, स्वतः रोहित पवार यांनी अशा प्रकारच्या अंधश्रद्धेतून बाहेर पडलं पाहिजे। असं जर बोकड कापून कोणी माणसं मारत असेल तर आम्ही दिल्लीत असे खूप बोकड कापू ना सरकार बदलण्यासाठी।